बँक ऑफ महाराष्ट्राच्या खानापूर शाखेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे जागेवर निराकरण केले व त्यांच्या समस्या सोडविल्या। भारतीय जनता युवा मोर्चा मोर्शी ग्रामीणतर्फे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खानपूर येथे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा मोर्शी ग्रामीण तालुका अध्यक्ष अजिंक्य लुंगे व भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस गौरव आखरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खानपूरतर्फे अनावश्यक कागदपत्रांची मागणी सातत्याने केली जात होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्या युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्या होत्या। तसेच कर्जाकरिता शेतकऱ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तहसील कार्यालय मोर्शी येथे 8 ते 10 दिवस रोज चक्रा मारून सुद्धा कागदपत्रे मिळत नव्हती। त्यामुळे तहसील कार्यालय मोर्शी येथे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होत होती। तसेच जिल्हाधिकारी यांनी 16 जुलै रोजी अनावश्यक कागदपत्रांची मागणी शेतकऱ्यांकडून करू नये असे आदेश दिले असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खानपूरतर्फे वारंवार अनावश्यक कागदपत्रांची मागणी सुरूच होती। त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा मोर्शी ग्रामीणतर्फे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खानपूर येथे निवेदन देण्यात आले व या निवेदनामुळे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खानपूर मुख्य शाखा प्रबंधक यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेकरिता फक्त 712 8अ आधार कार्ड व पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक कोणतीही कागदपत्रे मागणी करणार नाही असे स्पष्टपणे आश्वासित केले व लगेच बँकेत उपस्थित असलेल्या 10 ते 15 शेतकऱ्यांचे कागदपत्र घेऊन त्यांना नवीन कर्ज मिळवून देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली। यामुळे खानपूर, चिखलसावंगी, आष्टागाव, उदखेड, वर्ला, खोपटा येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले। निवेदन देताना भाजपा युवा मोर्चाचे मोर्शी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष अजिंक्य लुंगे, आष्टगाव येथील मनीष इंगळे, गौरव आखरे, प्रवीण पांडे, शंकर टकशान, खोपडा येथील प्रवीण वानखडे, पंकज खडसे, वैभव उकंडे, राजेश चिखले व अन्य शेतकरी उपस्थित होते। दत्तराज इंगळे, संजय गारपवार, विदर्भ न्यूज मोर्शी।